साखर टंचाईच्या शक्यतेने खरेदीवर निर्बंध आणण्यात आले। बुलढाण्याच्या खामगावमध्ये साखर खरेदीवर निर्बंध आले असून स्मार्ट बाजारामध्ये प्रति व्यक्ती फक्त 1 किलो साखरेची विक्री केली जाते। मीरा रोडच्या डीमार्ट मध्ये सुद्धा प्रति व्यक्ती 5 किलो साखरेची विक्री केली जात आहे। सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्याच्या बाहेर साखरेसाठी सभासद शेतकऱ्यांची तुंबळ गर्दी झाली आहे। काही महिन्यांपूर्वीच पेट्रोल डिझेल गॅससाठी रांगा लागल्यानंतर आता साखरेसाठी सुद्धा रांगा लावण्याची वेळ येते की काय अशी चित्र दिसू लागली आहेत। ही दृश्य सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्यातलं आहे। साखरेसाठी सभासदांनी तुंबळ गर्दी केली। इथे प्रत्येक सभासदाला 50 किलो साखर देण्यात येत होती। ही बातमी बाहेर जाताच कारखाना परिसरात प्रचंड गर्दी झाली। अखेर गर्दी आवरण्यासाठी कारखाना प्रशासनाला पोलिसांना बोलवावं लागलं। हे आहे बुलढाण्यातल्या स्मार्ट बाजाराचं चित्र, जिथे एरवी अत्यंत कमी दरात हवी तितकी साखर मिळते, तिथेही आता एका व्यक्तीला फक्त 2 किलो साखर मिळेल म्हणून फलक लागले। सणासुदीला फक्त गोडधोड पदार्थांसाठीच किलो 2 किलो साखर लागते। अशा वेळी 2 किलो साखरेत काय होणार हा प्रश्न महिलांपुढे आहे। विरोधाभास हा आहे की साखरेचे भाव काही दिवसातच 48 वरून 75 ते 80 च्या घरात गेले। दुकानांमध्ये फक्त 2च किलो साखर मिळेल म्हणून बोर्ड्स लागले। कारखान्यांबाहेर साखरेसाठी गर्दी होतीये आणि दुसरीकडे इंडियन शुगर मिल्स असोसिएशन ही संस्था मात्र देशात साखरेची कोणतीही कमतरता नसल्याचं सांगतेय। विशेष म्हणजे स्वतः केंद्र सरकारनं 10 लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला मंजुरी सुद्धा दिली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे भाव वाढले आणि आपल्या रुपयाचं अवमूल्यन झालं। 96 रुपयाचा डॉलर झाला आणि $560 प्रति टनाची ब्राझीलची व्हाईट शुगर झाली। त्याच्यामुळे काय झालं की व्यापाऱ्यांनी होर्डिंग सुरू केलं आणि त्याच्यात आग लावली। यांच्याच घोषणेने यांनी काय सांगितलं, आम्ही आता स्टॉक लिमिट लावतोय। मेसेज मिळून गेला की जेव्हा सरकार स्टॉक लिमिट लावत आहे याचा अर्थ शॉर्टेज आहे। त्याचा फायदा यांनी घेतला आणि 20 दिवसात 20 रुपये किलो भाव वाढले। साखरेमुळे चहापासून कॉफीपर्यंत, फळांच्या ज्यूस पासून ते केक पर्यंत आणि मिठाईपासून ते बहुतांश खाद्यपदार्थ यांचे दर वाढायला सुरुवात झाली आहे। साखरेची साठेबाजी होऊ नये म्हणून सरकारनं पथकही बनवली आहेत। मात्र पुरवठा कमी झाल्यावर मागणी वाढते या न्यायानं काही ठिकाणी लोक सणाच्या तोंडावर जास्तीची साखर खरेदी करू लागले।